नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य सेवकासाठी जो तांत्रिकचा अभ्यासक्रम दिलेला आहे 40 प्रश्न 80 गुणांसाठी, त्या अभ्यासक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने मी तुमच्यासाठी एक काय आहे संभाव्य प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे। आजचं सेशन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तो म्हणजे 8वा भाग। यामध्ये आणखी एका नवीन टॉपिकच्या प्रश्नांचं विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे। या टॉपिकवर अनेक एक्झामला प्रश्न विचारले जातात। तलाठीच्या झालेल्या एक्झाम मध्ये पण सर्वात जास्त प्रश्न विज्ञानचे जर कोणत्या टॉपिकवर विचारले असतील तर ते आहे सजीवांचं वर्गीकरण। आता बघा, या वर्गीकरणावर एक टॉपिक तुमच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहे, परंतु फक्त प्राण्यांचं वर्गीकरण दिलेलं आहे, सजीवांचं वर्गीकरण दिलेलं नाहीये, ज्याला आपण ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणत असतो मित्रांनो। तर आता या ॲनिमल क्लासिफिकेशन वरचे आजचे प्रश्न असणार आहेत आणि या टॉपिकवर तुम्हाला आरोग्य सेवक तांत्रिकसाठी 3-4 प्रश्न असण्याची शक्यता आहे। यासाठी प्रश्न कसे आहे, टॉपिक कसा आहे समजून घ्या। या टॉपिकचं सेपरेट थेरोटिकल लेक्चर पण मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे एक लवकरच। यासाठी जर इथून पुढचे आणि पाठीमागचे सगळे व्हिडिओ जर बघायचे असेल तर तुम्ही YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। सायन्स बाय अशोक पवार हा YouTube चॅनल आपला आहे। या चॅनलवर येणाऱ्या काळात पण असे अनेक व्हिडिओ पडणार आहेत आणि पाठीमागे पण व्हिडिओ झालेले आहेत। तर एक सहकार्य करा, आपल्या मित्र परिवारांना आवर्जून आपल्या लेक्चरची लिंक पाठवा, जेणेकरून की त्यांना अवघड वाटणारा हा तांत्रिक घटक सोपं कसं करता येईल यासाठी थोडीफार मदत होईल मित्रांनो। तर चला बघा, आजचं आणि दुसरी गोष्ट, या प्रश्न जे घेऊन राहिलो या सर्व प्रश्नांच्या PDF सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलला टाकण्यात आलेली आहे। तर ते एकदा काय प्रिंट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिससाठी सोपं जाईल मित्रांनो। तर बघा, वेळ न घालता आजचा जो टॉपिक आहे तो प्राण्यांचं वर्गीकरण आहे, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल आहे आणि या टॉपिकवर आज मी तुमच्यासाठी प्रश्न घेऊन आलेलो आहे। आता बघा, पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणी उत्क्रांतीवादावर, यानी त्याला आपण काय म्हणत असतो रे, दुसरा शब्द आहे फायलोजेनिक शब्द वापरतात काला का, किंवा आणखी एक शब्द आहे इव्हॉल्यूशनवर काला का, खालीलपैकी कोणी उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अंमलात आणली किंवा मांडली? डार्विन आणि मेंडेल, लॅमार्क आणि डिफ्रीज, मॉर्गिन आणि मेयर, आणि त्यानंतर मला सांगा डझास्की आणि मेयर। हे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत। आता बघा, म्हणजे याचा अर्थ काय आहे, प्राण्यांचं वर्गीकरण कोरेल का ह्याच्याबद्दल उत्क्रांतीवादावर मला सांगा कुणी पद्धत मांडली असं सांगितलेलं आहे। जर आपण प्राण्यांच्या वर्गीकरणाचा विचार केलो मित्रा, तर प्राण्यांचं वर्गीकरणाच्या ज्या पद्धतीचा विचार केलो तर मला सांगा 3 पद्धती अस्तित्वात आहे। सर्वात पहिली पद्धत मला सांगा जी मांडण्यात आली त्याला आपण कृत्रिम पद्धत म्हणत असतो, कृत्रिम पद्धत आर्टिफिशियल। दुसरी पद्धत जर बघितलं तर त्याला आपण नैसर्गिक पद्धत म्हणून ओळखत असतो, नैसर्गिक पद्धत। आणि तिसरी जर बघितली तर त्याला आपण उत्क्रांतीवादावर काला का, उत्क्रांतीवादावर अवलंबून असणारी पद्धत म्हणतो। तर या 3 पद्धती आहेत। कृत्रिम पद्धतीमध्ये कृत्रिम गुणधर्मांचा विचार केला गेलाय, नैसर्गिक पद्धतीमध्ये प्राण्यांच्या नैसर्गिक गुणधर्मांचा विचार केला गेलाय, आणि उत्क्रांतीवर जर बघितलं तर इव्हॉल्यूशनचा अर्थ आहे की नेमकं सजीवाचं वाढ आणि विकासाचा विचार केला गेला, विकासानुसार वर्गीकरण करण्यात आलंय। आता जर बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा प्राण्यांच्या वर्गीकरणाचा प्रयत्न करणारा शास्त्रज्ञाचं नाव आहे एरिस्टॉटल काला का। एरिस्टॉटल हा तो पहिला शास्त्रज्ञ आहे ज्यांनी प्राण्यांचं वर्गीकरण केलं। विचारतात सगळ्यात पहिल्यांदा कुणी केलं तर एरिस्टॉटल यांनी। यानंतर जर बघितलं त्याचंच विद्यार्थी आहे थिओफ्रस्टिस काला का, थिओफ्रस्टिस यांनी पण प्राण्यांच्या वर्गीकरणाचा प्रयत्न केलेला आहे। याच्या व्यतिरिक्त जर बघितलं प्लिनी नावाचा एक शास्त्रज्ञ आहे कळलं का रे। तिसरं जर बघितलं प्लिनी नावाचा एक शास्त्रज्ञ आहे, हे ते शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी कृत्रिम गुणधर्मांचा विचार केला आणि त्याच्या आधारे मला सांगा वर्गीकरण केलेलं आहे। जॉन रे असेल कळलं का। यानंतर चौथा शास्त्रज्ञ आहे जॉन रे, यांनी पण मला सांगा प्राण्यांचं वर्गीकरण केलं। आणि 5वं शास्त्रज्ञ आहे कार्ल लिनियस। तर अशा प्रकारे मला सांगा या 5 जणांनी जो काही प्राण्यांचं वर्गीकरण केलं ते कोणत्या पद्धतीनुसार केलं तर कृत्रिम पद्धतीनुसार। तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने प्राण्यांचं वर्गीकरण हे कृत्रिम पद्धतीद्वारे केलं? एरिस्टॉटल, थिओफ्रस्टिस, प्लिनी, जॉन रे आणि लिनियस। त्यानंतर बघा, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा वर्गीकरण या पद्धतीद्वारे।
काही कालांतराने नैसर्गिक वर्गीकरण पद्धत देण्यात आली। नैसर्गिक वर्गीकरण पद्धतीमध्ये नैसर्गिक गुणधर्मांचा विचार केला गेला आणि याच्यामध्ये जर बघितलं तर बॅन्थम, कळाला का, बॅन्थम व हुकर यांनी काय आहे नैसर्गिक पद्धतीचा वापर केला, पण ते वनस्पतीच्या वर्गीकरणाच्या बाबतीत। प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या नैसर्गिक बाबतीत कोणत्याही सायंटिस्टचं नाव पुस्तकात दिलेलं नाहीये, म्हणून इथं फक्त लक्षात ठेवा बॅन्थम आणि हुकर। इव्हॉल्युशनचा अर्थ काय, उत्क्रांतीवादावर, म्हणजे ह्याचा अर्थ सजीव जो आहे ह्याचं वाढ व विकास, काला का, वाढ व विकास हा हळूहळू होत आलेला आहे। मानवाचाच विचार करा ना, माणूस डायरेक्ट इथं आले का, नाही। माणूस मला सांगा सुरुवातीला जीवाणूच्या अवस्थेत असेल, लाखो वर्षानंतर हळूहळू त्याची पेशी वाढत गेली आणि फायनली इथपर्यंत आलाय। तर अशा प्रकारे वाढ आणि विकासानुसार, कळालं का, जो कोणतेही वर्गीकरण असतं त्याला उत्क्रांतीवादावर किंवा उत्क्रांतीवर किंवा इव्हॉल्युशनवर असणारा, इंग्रजीतून त्याला फायलोजेनिक वर्गीकरण पद्धत म्हणत असतो। आणि डेंजस्की आणि मेयर यांनी काय आहे सांगितलेले आहे, कळालं का, डेंजस्की, कळालं का, डेंजस्की आणि काय आहे मेयर या दोघांनी मला सांगा काय केलं, उत्क्रांतीवादावर काय वर्गीकरण केलेलं आहे। तर मला सांगा या प्रश्नाचं उत्तर आहे, कळालं का, डेंजस्की आणि मेयर हे ते शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी काय फायलोजेनिकचा वापर केला, कोरेल का। बाकी डार्विन वगैरे जो आहे ना वर्गीकरणाच्या संबंधित नाहीये। डार्विन हे जर बघितलं तर उत्क्रांतीच्या संबंधित असणारा शास्त्रज्ञ आहे, त्यांनी सिद्धांत मांडलेला आहे। मेंडेल जर बघितलं तर जणूक जेनेटिक्सच्या संबंधित, कळालं का, जेनेटिक्सच्या संबंधित शास्त्रज्ञ आहे, याला आपण काय म्हणतो फादर ऑफ जेनेटिक्स, कोरेल का, कोणाला, मेंडेलला। डार्विनने काय केलंय, उत्क्रांतीच्या रिलेटेड सिद्धांत मांडलेला आहे, जो सक्षम असेल तो जगू शकेल असं त्यांनी सांगितलं होतं। पण या प्रश्नाचं उत्तर घ्या मित्रांनो, माहिती आहे का, चौथा। विश्लेषण हे व्यवस्थित वाटल्यास काय करा, या प्रश्नांची PDF काढून घ्या आणि त्याच्यावर व्यवस्थित लिहून घ्या, म्हणजे काय तुम्हाला टॉपिक क्लिअर होईल। दुसरा प्रश्न, कोणी वापरलेल्या प्राणी वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हणतात, आताच सांगितलेलं। कोणी वापरलं होतं, अरिस्टॉटल, लॅमार्क, डार्विन आणि विटाकर। तर या प्रश्नाचं उत्तर आहे अरिस्टॉटल। अरिस्टॉटल यांनी सगळ्यात पहिल्यांदा प्राण्यांचं वर्गीकरण केलं आणि ते कृत्रिम पद्धतीचा वापर करून त्यांनी वर्गीकरण केलेलं होतं। कुणी, अरिस्टॉटल यांनी। यानंतर डार्विननी काय केलं, डार्विन नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडलाय, कळालं का, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडलं, कळालं का। आणि या सिद्धांतानुसार त्यांनी काय सांगितलं, जो प्राणी सक्षम असेल तो जगेल, जो सक्षम नाहीये तो जगू शकत नाही, असं डार्विन यांनी सांगितलं। का, कारण जेव्हा प्राण्यांची संख्या वाढेल तर त्यांच्यात स्पर्धा निर्माण होईल जगण्यासाठी, बेसिक घटक मिळवण्यासाठी, अन्न असेल, पाणी असेल, राहण्यासाठी, आणि त्या स्पर्धेमध्ये जो सक्षम असेल तोच पृथ्वीवर टिकून राहील, दुसरा कोणीही टिकू शकणार नाही, असं मला सांगा कोणी सांगितलं, डार्विन यांनी सांगितलं त्याच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतामध्ये। यानंतर लॅमार्क यांनी सांगितलं की जर सजीव त्याच्या एखाद्या अवयवाचा जास्त जर वापर करत असेल तर मला सांगा ते अवयव आकाराने मोठा होत जाईल आणि ज्याचा वापर करत नाही तो अवयव नष्ट होत जाईल, अशा प्रकारे मला सांगा लॅमार्क यांनी आपल्या सिद्धांतामध्ये, आपल्या थेरीमध्ये सांगितलं। यूज अँड डिसयूज थेरी मांडली मित्रांनो, यूज अँड डिसयूज थेरी मांडली। आणि विटाकर यांनी काय केलं, विटाकर यांनी 1969 ला पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत मांडली आणि सजीवांचे 5 गटामध्ये वर्गीकरण केलं। कोणकोणतं 5 गट कोणते तयार केले ते, एक होतं मित्रांनो माहित आहे का मोनेरा नावाचा गट, दुसरं होतं मित्रांनो माहित आहे का प्रोटिस्टा नावाचा गट, तिसरं होतं मित्रांनो कवक नावाचा, चौथं वनस्पती आणि 5वं प्राणी। या 5 गटामध्ये मला सांगा सजीवांचं वर्गीकरण R.H. विटाकर यांनी 1969 ला केलेलं होतं। पण इथं कृत्रिम पद्धतीचं विचारलंय म्हणून उत्तर पहिलं येईल, ज्याचं नाव अरिस्टॉटल। ह्याच्या व्यतिरिक्त कोण कोण होतं, थिओफ्रस्टिस होतं, प्लेनी होतं, कळालं का, जॉन रे होतं आणि लिनियस, या सगळ्यांनी मला सांगा कृत्रिम पद्धतीचा वापर केला। आता बघा काय म्हटलंय, जे प्राणी आधाराशी, कळालं का, संलग्न असतात, आधार स्त्रीशी संलग्न असतात आणि प्रचलन करीत नाहीत त्यांना कोणते प्राणी म्हणतात। म्हणजे याचा अर्थ मला सांगा, प्रचलनाचा अर्थ आहे हालचाल करत नाही, हालचाल करत नाही। यानंतर मला सांगा ते म्हणतात आधाराशी संलग्न असतात म्हणजे कोणाला तरी जोडलेले असतात। म्हणजे त्यांना काय सांगायचंय, असे कोणते प्राणी आहेत जे एकाच जागेवर असतात, ते कधी हालचाल करत नाही। पहिला आहे देठहीन, स्थानबद्ध, पांगळे आणि अप्रचलित। तर कोणता शब्द आहे, तर असे प्राणी जे कधीच हालचाल करत नाही त्या प्राण्यांना जर आपण काय म्हणत असेल तर त्यांना स्थानबद्ध प्राणी म्हणून ओळखलं जातं। इंग्रजीतून त्याला सेडेंटरी ॲनिमल्स म्हणत असतो आपण, जे हालचाल करत नाही मित्रांनो। हालचाल म्हणजे त्यांना जर बघितलं तर असं वाटतं ते काय आहे, वनस्पतीच आहे, ते अजिबात हालचाल करत नाही, अशा प्राण्यांना स्थानबद्ध प्राणी म्हणतो। कोणते प्राणी आहे, जर तुम्ही संघ पेरिफेरा बघितला, कळालं का, जर संघ तुम्ही
पेरिफेरा नावाचा प्राण्यांचा बघितला तर त्यांच्यामध्ये आपल्याला हालचाल आढळताना दिसत नाही। त्या संघ पेरिफेरा प्राण्यांना आपण रंध्र प्राणी म्हणून ओळखलं जातं रे। संघ पेरिफेराला काय म्हणतात? रंध्र प्राणी। हे अजिबात हालचाल करताना आपल्याला दिसत नाही, एकाच जागेवर स्टेबल असतात म्हणून यांना स्थानबद्ध प्राणी म्हणतो। कोरेलका उदाहरण काय काय असेल तर संघ पेरिफेरामध्ये या रंध्र प्राणीमध्ये सायकॉन येतं, त्यानंतर जर बघितलं युस्पॉन्जिया नावाचे हे प्राणी या गटामध्ये येत असतात। म्हणून मला सांगा आधाराशी संलग्न यांनी जोडलेले असतात आणि प्रचलन करत नाही, ते स्थानबद्ध प्राणी। आणि असा गुणधर्म पेरिफेरा यांनी रंध्र प्राणी या गटामध्ये आपल्याला आढळताना दिसतं मित्रांनो। आणि या संघातील प्राण्यांचं उदाहरण आहे कोण? सायकॉन आणि युस्पॉन्जिया। हे लक्षात ठेवा, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर। चौथं, सिलेंट्राटा कळाला का? प्राण्यात कोणाचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो? कोणत्या भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतःक्षेपण करतात? जर तुम्ही सिलेंट्राटा नावाचा प्राणी बघितलं कळाला का? जर तुम्ही सिलेंट्राटा क्लोरेलका या प्राण्यांचा गट बघितलं ज्याला निडारिया म्हणून पण ओळखलं जातं रे। काय म्हणतो आपण याला? निडारिया। या प्राण्यांची डायग्राम जर बघितली तर अशा प्रकारे हे प्राणी आतून आपल्याला पोकळ दिसतात आणि समोरच्या बाजूला अशा प्रकारे काय आहे? बोटासारखी संरचना असते। याला मराठीतून जर काय म्हणत असेल तर याला शुंडुके म्हणतात, शुंडुके। इंग्रजीतून त्याला टेंटॅकल्स म्हणतात। सिलेंट्राटा प्राण्यांमध्ये आतील शरीर पोकळ असतं, या कारणामुळे सिलेंट्राटा प्राण्यांना पोकळ शरीराचे प्राणी म्हणतो आपण। काय म्हणतो? पोकळ शरीराचे प्राणी म्हणून ओळखलं जातं सिलेंट्राटा संघातील प्राण्यांना। दुसरी गोष्ट जर बघितलं, हे शंडुके जे असतात, जे केसासारखे बोटासारखी संरचना असते, ह्याचा वापर ते दुसऱ्यावर हल्ला करण्यासाठी करतात किंवा स्वतःच्या संरक्षणासाठी करतात। कळालं का? शंडुके। आणि याच शंडुकामध्ये त्यांच्याकडे दंश पेशी असतात। कळालं का रे? दंश पेशी असतात आणि या दंश पेशी विष तयार करतात। मग अशा प्रकारे हे शंडुकाच्या साहाय्याने एखाद्या प्राण्यावर हमला करतात आणि दंश पेशीच्या साहाय्याने त्या प्राण्याच्या शरीरात विष टाकतात, नंतर त्या दुसऱ्या प्राण्याचा मृत्यू होतं। हे सिलेंट्राटा प्राण्यांचा गुणधर्म आहे। या ठिकाणी तेच म्हटलेलं आहे, सिलेंट्राटा प्राण्यात कोणाचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो? कोणत्या भक्ष्याच्या शरीरात विष अंतःक्षेपण करतात? तर मला सांगा उत्तर पहिला असेल, त्याला शुंडकांचा वापर केला जातो, ज्याला इंग्रजीतून टेंटॅकल्स म्हणतात। आणि दंश पेशी काय करत असतात? विष टाकतात। ह्याच्या व्यतिरिक्त सिलेंट्राटा बद्दल कोणते प्राणी येतात? तर प्राणी बघा ह्याच्यामध्ये कोण येईल? हायड्रा नावाचा प्राणी ह्याच्यामध्ये येतो, जेलीफिश नावाचा प्राणी ह्याच्यामध्ये येतं। हे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा सिलेंट्राटातील। ह्याच्या व्यतिरिक्त बघा सिलेंट्राटा ते प्राणी असतात ज्यांच्यामध्ये उती तयार झालेली असते, ज्याला टिश्यू म्हणत असतो मित्रांनो आपण। क्लोरेलका सिलेंट्राटा ते प्राणी असतात। सिलेंट्राटा ते प्राणी असतात ज्यांच्यामध्ये सममिती म्हणजे शरीराची सममिती ही कोणती असते? तर त्याला आपण आर्यीय सममिती म्हणतो। आर्यीय सममिती असं यांचं शरीर असतं। कोणामध्ये? सिलेंट्राटामध्ये। कळालं का इथपर्यंत? तर हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा। ह्याच्या व्यतिरिक्त मला सांगा, हे काही प्राणी एकटे राहतात, काही प्राणी समूहाने राहतात। एकदा प्राण्यांचं वर्गीकरण चांगलं वाचून घ्या, त्याच्यात हे सगळं डिटेल दिलेलं आहे, याच्यावर मी टॉपिक घेऊन येणार आहे। तर अशा प्रकारे मला सांगा या प्रश्नांचं उत्तर मला सांगा पहिलं आहे, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे। सिलेंट्राटा प्राण्यांच्या बाबतीत एकूण 9 संघ आहेत। प्रत्येक संघ वेगळ्या अँगलनी बघावं लागतं। जर तुम्ही हे पाठ करतो म्हणल्यावर पॉसिबल नाहीये। मी सांगितलं ना, पुढचा लेक्चर जो आहे मी या प्राण्यांच्या थॉरटिकल पार्टवर बनणार आहे, जेणेकरून की या टॉपिकवर जर 3-4 प्रश्न आले तर तुमचे परफेक्ट व्हावं। त्याच अनुषंगाने एकदम जबरदस्त व्हिडिओ येणार आहे पुढच्या 1 दिवसामध्ये, म्हणजे उद्या येणार आहे। बघा आता 5वा प्रश्न तुम्हाला काय आहे? वलयी प्राण्यात काय आढळते म्हणून त्यांना खंडीभूत क्रमी म्हणून ओळखलं जातं? खंडीभूतचा अर्थ आहे सेगमेंटेड। कळालं का? काय म्हणतो आपण? सेगमेंटेड म्हणून ओळखले जातात। या ठिकाणी तो प्रश्न आपल्याला बघायचा आहे। आता सेगमेंटेडच्या बाबतीत या ठिकाणी सांगतो बघा काय असणार आहे, कसं असणार आहे। वलय, कायखंड, खंडीभवन, खंडित शरीर आणि उपचर्म शरीर असे ऑप्शन आहेत। कशाची माहिती आहे का? 5व्या प्रश्नाचे। ह्याचं उत्तर जर बघितलं काय आहे? कायखंड खंडीभवन म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो? एखाद्या प्राण्यांचा शरीर अशा प्रकारे मला सांगा आतून डिवाइड झालेला असतो। जसं ऊसाला बघितलं का, ऊसाचे कांडे तयार झालेले असतात। मग ज्या प्राण्यांचं शरीर अशा वेगवेगळ्या तुकड्यामध्ये असं विभाजित दिसत असतो त्यांना खंडीभूत प्राणी म्हणतो किंवा त्यांना सेगमेंटेड ॲनिमल्स म्हणतो। आणि आपल्या पूर्ण 9 संघ जे प्राण्यांचे आहेत, या 9 संघापैकी जर बघितलं
पहिला संघ ज्याला आपण काय म्हणतो वलयी प्राणी म्हणतात। वलयी प्राणी म्हणजे संघ ॲनालिडाचे जे गट आहे ज्याच्यामध्ये मला सांगा गांडूळ नावाचा प्राणी येतं, ह्यांच्यात आपल्याला असे सेगमेंट आढळतात। दुसरं जर बघितलं जे संधिपाद प्राणी असतात, काला का संधिपाद प्राणी असतात ज्याला आपण आर्थ्रोपोडा म्हणतो, याच्यामध्ये पण अशाला आपल्याला खंडीभूतपणा आढळताना दिसतं, ज्याच्यामध्ये सगळे कीटक वगैरे येतात। तर मला सांगा यांच्यामध्ये पण आपल्याला खंडीभूत प्राणी आढळताना दिसतात। खंडीभूतचा अर्थ कळाला का? एखाद्या प्राण्यांचं शरीर वेगवेगळ्या भागात विभागता येणं, त्या भागाला वेगळं काढता येणं। जसं मानव हा खंडीभूत आहे का? कारण मानवाचा हात बाजूला काढता येतो, मानवाचे पाय बाजूला काढता येतं, म्हणजे अशा प्रकारे त्याला खंडीभूत म्हणतात। जसं एखादा रोबोट बनवत असताना हात जोडतो, पाय जोडतो, तर अशा पद्धतीची जर शरीर संरचना असेल तर त्याला खंडीभूत प्राणी म्हणून ओळखलं जातं। जसं खेकड्याचे पाय उपसून बाजूला काढता येतं तर खेकड्यामध्ये खंडीभूत संरचना असते, आणि अशी संरचना दोनच प्राण्यांमध्ये आढळतात। एक म्हणजे कोणतं? वलयी प्राणी म्हणजे ॲनालिडा संघातील, ज्याच्यामध्ये गांडूळ येतं, ज्याच्यामध्ये लीच आणि जळू येतं। दुसरं संधिपाद प्राणी ज्याच्यामध्ये आर्थ्रोपोडा येतं, आर्थ्रोपोडामध्ये कीटक येतं, खेकडा येतं, मासी येते, कळाला का झुरळ येतं। या सगळ्यांमध्ये आपल्याला अशा प्रकारचं सेगमेंटेशन आढळतं आणि याला काय खंड म्हणतात किंवा खंडीभवन म्हणतात। म्हणून उत्तर काय रे तुमचं दुसरं असेल मित्रांनो। तर अशा प्रकारे उदाहरण काही, गुणधर्म काही, हे थोडं थोडं तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे, जेणेकरून की मित्रांनो माहित आहे का तुम्हाला फायदा होईल पेपरमध्ये। बघा ही बॅच आहे कोरेलका, बॅचची फी 699 रुपये आहे, काला का त्याच्यावर आणखी 15% डिस्काउंट सुरू आहे सध्याच्या घडीला 2 दिवसासाठी कोरेलका। तुम्हाला जर ही बॅच जॉईन करायचं असेल तर तुम्ही ARG हा कुपन कोड टाका, 15% फीस कमी होईल। काला का सगळे 30-32 लेक्चर आहेत ज्याच्यामध्ये सगळा अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे, व्यवस्थित बघून घ्या काय आणि कसं आहे। आणि पहिले डेमो बघा, डेमो बघितल्याशिवाय बॅच जॉईन करू नका, कारण असं नको व्हायला पाहिजे की सर आम्ही बॅच जॉईन केलं आम्हाला काहीच कळालं नाही, तसा विषय नाहीये भाऊ कोरेलका। पहिले डेमो बघ, डेमो बघितल्यानंतर तुला वाटलं की आपल्याला काहीतरी फायदा होतोय तर तू बॅच जॉईन करू शकता। बॅच जॉईन करण्यासाठी सायन्स बाय अशोक पवार हा ऍप्लिकेशन डाउनलोड कर, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, आणि काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा। बघा कोणत्या प्राण्यामधील दुसरा सर्वात मोठा संघ आहे? जर बघितलं तर एकूण 9 संघ आहेत, त्याच्यामध्ये इथं म्हटलंय की दुसरा सर्वात मोठा संघ कोण? मृदुकाय, संधिपाद, रंध्री आणि चपटेक्रमी। तर आता बघा जर बघितलं सर्वात मोठा संघ कोणता, तर मला सांगायचंय सर्वात मोठा जर बघितलं तर त्याला आर्थ्रोपोडा म्हणतो। आर्थ्रोपोडाला दुसरं नाव आहे संधिपाद प्राणी। तर मला सांगा हे आर्थ्रोपोडा। यानंतर दुसरा सर्वात मोठा त्याचा थोडं लहान भाऊ मोलुस्का आहे, ज्याला आपण मृदुकाय प्राणी म्हणतो। मृदुकाय का? कारण त्यांचं शरीर हा स्मूथ असतो, जसं गोगलगायचं बघा ना शरीर एकदम मृदू असतं, म्हणून त्याला मृदुकाय म्हणतात, स्मूथ बॉडी म्हणतो। इथं दुसरा सर्वात मोठा विचारलंय म्हणून मृदुकाय आहे, ज्याला आपण मोलुस्का संघ म्हणत असतो, हा दुसरा सर्वात मोठा। संधिपाद म्हणजे आर्थ्रोपोडा आहे। सगळ्यात जास्त प्राणी जर कोणत्या संघात येत असतील तर आर्थ्रोपोडा मध्ये येतात। कारण काय? कारण या आर्थ्रोपोडा गटामध्ये कीटक येतात आणि पृथ्वीवर सगळ्यात जास्त संख्या जर कोणाची असेल तर कीटकांची आहे। येऊन वनस्पतीपेक्षाही जास्त संख्या पृथ्वीवर कीटकांची आहे, म्हणून सगळ्यात जास्त पृथ्वीवर आढळणारे जर सजीव कोणते असतील तर कीटक आहेत, आणि कीटक प्राण्यांचा समावेश आर्थ्रोपोडा यांनी संधिपाद प्राणीमध्ये येतं, म्हणून हा प्राण्यांचा गट हा सगळ्यात मोठा प्राण्यांचा गट म्हणून ओळखला जातो। आणि दुसरा सर्वात मोठा गट त्याच्यानंतरचा जर कोण असेल मृदुकाय, मोलुस्का, म्हणून तुमचं उत्तर हे असणार आहे। आता रंध्री प्राणी म्हणजे कोणतं? याला म्हणतात पेरिफेरा, आणि पेरिफेरा नावाचा जो प्राण्यांचा गट आहे ह्याच्यामध्ये कोण येतं? सायकॉन नावाचा प्राण्यांचा गट येतं। युस्पॉन्जिया नावाचे हे प्राणी येतात। हे युस्पॉन्जियालाच आपण काय म्हणतो माहित आहे का? अंघोळीचा स्पंज म्हणतात रे। तुम्हाला जर प्रश्न विचारला अंघोळीचा स्पंज कोणाला म्हणतात? युस्पॉन्जिया। समजलं? हे उदाहरण आहेत पेरिफेरा। पेरिफेरा प्राण्यांना आपण स्थानबद्ध प्राणी म्हणतो का? कारण की एका ठिकाणीच राहतात, हालचाल करत नाही। यांना आपण छिद्रमय प्राणी म्हणून ओळखलं जातं। छिद्रमय प्राणी म्हणून ओळखत असतो कोणाकोणाला? पेरिफेराला। पेरिफेरा संघातील प्राण्यांना आपण स्पॉन्जेसचा गट म्हणत असतो। मग अशा प्रकारे रंध्री प्राणी म्हणजे पेरिफेरा, आणि मला सांगा यांना काय? स्थानबद्ध
छिद्रमय प्राणी. का छिद्रमय? कारण यांच्या शरीरावर छोटे छोटे असंख्य छिद्र असतात. स्पॉन्जेसचा गट म्हणतो कारण याच्यामध्ये सगळे स्पॉन्ज येतात. सायकॉन युस्पॉन्जिया हा अंघोळीचा स्पंज आहे. यानंतर चपटे क्रमी म्हणजे कोण? तर प्लॅन्टीहेल्मिंथिस असतात. यांचं शरीर एकदम चपटा कागदासारखं रिबिन सारखं असतं म्हणून यांना चपटे क्रमी येतं म्हणतात. कोण कोण येतं ह्याच्यामध्ये जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का, टेपवर्म नावाचा प्राणी येतं ह्याच्यामध्ये. मला सांगा लिव्हर फ्ल्यूक नावाचे हे प्राणी मला सांगा आपल्याला चपटे क्रमीमध्ये आढळताना दिसतात. तर हे जेवढे उदाहरण तुमच्या पुस्तकात दिले ना 10वीच्या भाऊ तेवढेच लक्षात ठेव. एक्स्ट्रा तुम्हाला काहीच सांगत नाहीये. का? कारण काय माहित आहे का, जो दिलंय ते पहिल्यांदा कव्हर करा. पेपर तोंडावर येऊन थांबलेत आणि एकच प्राणी वर्गीकरण 2 दिवस वाचत बसलंय. कळलं का? तुझंच वर्गीकरण होऊन जाईल ना बाजूला. यासाठी काय आहे, जेवढं देतोय तेवढं पहिल्यांदा परफेक्ट करा. हे झाल्यानंतर जर कोणाला काही गरज लागत असेल तर तेव्हा सांगा, मी तुम्हाला अतिरिक्त संदर्भ सांगतो की काय वाचायचं. पण पहिली गोष्ट हे सगळं तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आता काही लोकांचं म्हणणं होतं की सर प्रश्नांची संख्या वाढवा. विषय मी काय म्हटलो माहित आहे का, प्रश्न घेण्याचा हेतू हे नाहीये की याच्यातले तुम्हाला किती प्रश्न येत आहेत. प्रश्न घेण्याचा हेतू हे आहे की या प्रश्नाच्या रिलेटेड डेटाबेस असा या ठिकाणी विश्लेषण केलं जातोय ज्याच्या रिलेटेड मला सांगा प्रश्न काय आहे विचारलं जाऊ शकतात. आता बघा चक्रमुखी प्राण्यांचा अंतकंकाल कसा असतो. आता चक्रमुखी म्हटल्यावर काय असणार आहे? चक्रमुखी म्हटल्यावर मला सांगा त्याला दुसरं नाव आहे, त्याला नाव आहे सायक्लोस्टोमाटा. त्याला काय नाव आहे? सायक्लोस्टोमाटा नावाचा प्राण्यांचा गट आहे. सर हा कुठे येतो गट? हा कुठे येतो? मग बघा प्राण्यांचा गट प्राण्यांचं जर वर्गीकरण केलं तर 2 गटामध्ये केलं जातं. एक म्हणजे काय आहे, असमपृष्ठरज्जू प्राणी ज्यांच्यात पृष्ठरज्जू नसतो, आणि दुसरं जर बघितलं मित्रा समपृष्ठरज्जू प्राणी ज्यांच्यामध्ये आपल्याला पृष्ठरज्जू आढळतं. असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे 9 संघ पडत असतात. कोणकोणते? तर सगळ्यात पहिल्यांदा पेरिफेरा. कळलं का? यानंतर काय रे? सिलेंट्राटा. बघा 9 संघ पडतात. एक म्हणजे पेरिफेरा, दुसरं म्हणजे सिलेंट्राटा, तिसरं म्हणजे प्लॅन्टीहेल्मिंथिस, 5वं म्हणजे ॲस्कोहेल्मिंथिस, 6वं म्हणजे ॲनालिडा, 7वं म्हणजे आर्थ्रोपोडा, 8वं मोलुस्का, 9वं इकायनोडर्माटा आणि 10वं हेमिकार्डाटा. हे 9. आता बघा समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे ज्याच्यात पृष्ठरज्जू प्रेझेंट असतो मित्रांनो. ह्याचे 3 भागात विभाजन केलं जातं. एक म्हणजे काय मित्रांनो माहित आहे का, युरोकार्डाटा म्हणून असतो. युरोकार्डाटा ह्याचं विश्लेषण पुढे करेल. दुसरं जर बघितलं तर त्याला सिफॅलोकार्डाटा म्हणतो आपण, आणि तिसरं जर बघितलं तर त्याला वर्टिब्रेटा म्हणून ओळखलं जातं. आणि नंतर बघा वर्टिब्रेटाचे पुन्हा 2 गट पडत असतात. एक म्हणजे कोणतं? सायक्लोस्टोमाटा. सायक्लोस्टोमाटा. आणि दुसरं जर बघितलं टेट्रापोडा. टेट्रापोडा. आणि नंतर या टेट्रापोडामध्ये कोण कोण येतं मला सांगा. इथं पायसेस एक असतो, पायसेस एक असतं. आणि नंतर मला सांगा इथं कोण येणार आहे? उभयचर येतात, उभयचर येतात, सरपटणारे येतात, सरपटणारे येतात. यानंतर पक्षी येतं आणि सस्तन येतं. आता तुम्हाला इथं प्रश्न विचारलाय बघा, आता तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलाय चक्रमुखी आणि सायक्लोस्टोमाटामध्ये अंतकंकाल कोणता असतो. तर या ठिकाणी चक्रमुखी प्राणी आहेत सायक्लोस्टोमाटा. जर बघितलं ह्याचं अंतकंकाल हा कार्टिलेजचा बनलेला असतो. कार्टिलेज मध्ये काय रे? नरम हाड. जसं कानाचा हाड आहे, नाकाचा हाड आहे, याला कार्टिलेज म्हणतात. आणि जर या प्राण्यांचा आतील जो सापळा आहे अशा प्रकारे कार्टिलेजचा बनलेला असतो. कोरेल का? त्याला जर काय म्हणत असेल तर त्याला कास्तिमय म्हणत असतो. कोणामध्ये? सायक्लोस्टोमाटामध्ये. आणि या ठिकाणी बघा तुम्हाला प्रश्न विचारलाय चक्रमुखी प्राण्यांचा अंतकंकाल कसा आहे. अस्थिमय म्हणजे बोन पासून बनलेला, तर हा नाहीये. कास्तिमय व अस्थिमय आहे. कास्तिमय आहे आणि यापैकी नाही, हे पण नाहीये. फक्त आणि फक्त कास्तिमयचं बनलेला असतो, ज्याला आपण कार्टिलेज म्हणून ओळखत असतो. कोणामध्ये? 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 सायक्लोस्टोमाटामध्ये. आणि ह्याचे 2 उदाहरण आहेत लक्षात ठेवा रे. ह्याचे 2 उदाहरण आहेत सायक्लोस्टोमाचे. एक म्हणजे काय रे? पेट्रोमायझॉन नावाचा एक आहे. कळालं का? पेट्रोमायझॉन नावाचा हा प्राणी येतो सायक्लोस्टोमाटामध्ये. आणि दुसरं मिगझीन नावाचा प्राणी येतो या सायक्लोस्टोमाटामध्ये. तर हे ओरली मी लेक्चर घेऊन येणार आहे. फक्त समजून घ्या की या प्रश्नाचं उत्तर कसं आला. तर या ठिकाणी येणार आहे कास्तिमय येणार आहे. फक्त काय आहे? कार्टिलेजचा बनलेला असतो, नरम हाडाचा. समजलं? बघा आता यानंतर बघा पुढचा प्रश्न. शरीर आणि आतील अवयव यांच्या दरम्यान असलेल्या पोकळीस काय म्हणतात? देहपोकळी, अंतर्गुहा, देहगुहा आणि गुहा
अशा प्रकारचं या ठिकाणी प्रश्न तुम्हाला दिलेलं आहे। तर याला काय म्हणतात, याला देहगुहा म्हणत असतात, ज्याला आपण काय म्हणतो रे, सिलोमेट म्हणत असतो इंग्रजीतून। बघा इंग्रजीतून पण लक्षात ठेवा, कारण प्रश्न मराठीतून पण असणार आहे आणि इंग्रजीतून पण असणार आहे। आता बघा, जर आपण हे कोणाबद्दल सांगितलं जात माहित आहे का, असम पृष्ठरज्जू प्राण्याच्या बाबतीत जर आपण देहगुहाचा विचार केलो तर देहगुहा म्हणजे काय रे, आपल्या शरीरात अन्ननलिका आणि शरीर हे वेगळं असणं। जसं मानवातून अन्ननलिका बाजूला काढू शकतो, कोंबडी असेल याच्यातून असेल, तर समजायचं देहगुहा प्रेझेंट आहे, तर देहगुहा प्रेझेंट आहे। मग इथं तेच सांगितले, शरीर आणि आतील अवयव याच्या दरम्यान पोकळी। आपलं पोटामध्ये पोकळी आहे की नाही, जठर बाजूला काढून ठेवता येतं का, कारण की पोकळी असल्यामुळे। चिपकला असतं काढता आलं असतं का, नाही, यालाच देहगुहा म्हणतो। आता मला सांगा, काही प्राण्यांमध्ये देहगुहा कळाला का असते, तर काहींमध्ये आभासी असते, तर काहींमध्ये अजिबात नसते। कळाला का, बघा काय म्हणतो व्यवस्थित लक्ष द्या। काहींमध्ये देहगुहा अजिबात नसते, काहींमध्ये मला सांगा आभासी असते, तर काहींमध्ये मला सांगा देहगुहा प्रेझेंट असते। तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, कोणत्या प्राण्यांमध्ये देहगुहा नसते, कोणामध्ये आभासी असते, कोणामध्ये असते। जे नसते ना मित्रांनो, कळाला का, त्याला देहगुहाहीन म्हणतात, त्याला इंग्रजीतून आपण असिलोमेट म्हणून ओळखत असतो। ज्याच्यामध्ये आभासी असते त्याला स्युडोसिलोमेट म्हणतात रे, काय म्हणतो आपण त्याला, स्युडोसिलोमेट। आणि जे प्रेझेंट असते ज्याच्यामध्ये त्याला आपण सिलोमेट म्हणतो। मग जे काही 9 संघ आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला संघ बघा, पेरिफेरामध्ये आपल्याला देहगुहा आढळत नाही। यानंतर सिलेंट्राटा नावाचा प्राणी आहे, त्याच्यात आढळत नाही। यानंतर प्लॅन्टीहेल्मिन्थिस नावाचा संघ आहे, त्याच्यात पण आढळत नाही। यानंतर मराठी शब्द बघा, पेरिफेराला रंध्री प्राणी म्हणतात, सिलेंट्राटाला निडारिया म्हणतात, प्लॅन्टीहेल्मिन्थिसला चपटेक्रमी म्हणतात। जो चौथा आहे त्याला आपण म्हणतो ॲस्कोहेल्मिन्थिस, ह्याच्यामध्ये आपल्याला आभासी आढळते। उरलेले 6 नंबर पासून उरलेले 5 नंबर पासून कोण, संघ ॲनालिडामध्ये आपल्याला देहगुहा आढळते। यानंतर मला सांगा संघ आर्थ्रोपोडामध्ये आपल्याला देहगुहा आढळते। यानंतर मला सांगा संघ मोलुस्कामध्ये देहगुहा आढळते। 8व्या नंबरला मला सांगा एकायनोडर्माटा नावाचा जो संघ आहे त्याच्यात देहगुहा आढळते। आणि 9वा नंबर सांगा, जर बघितलं तर आपल्याला कळणं गरजेचं आहे, हेमिकार्डाटा ह्याच्यामध्ये पण आपल्याला देहगुहा आढळते। तर अशा प्रकारे मला सांगा, पहिल्या 1 ते 4 संघामध्ये देहगुहा नसते। देहगुहा म्हणजे काय, शरीर आणि अवयव यांच्या दरम्यान पोकळी असणे। आभासी फक्त 5व्यामध्ये आढळतं। आणि मला सांगा 6 पासून ते 10 अनालिडा पासून ते हेमिकार्डाटामध्ये बॉडी देहगुहा आपल्याला आढळताना दिसतं, त्याला सिलोमेट म्हणतात। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 3रं, देहगुहा म्हणतात कोणामध्ये प्रेझेंट कोणामध्ये अब्सेंट, हे मी तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे। लिहून घ्यायचं, वाचायचं, रिव्हिजन करायचं। बघा आता, कोणत्या प्राण्यांच्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या आळ्या सागर तळाशी स्थिरावल्यावर स्थानबद्ध प्रौढामध्ये रूपांतरित होतात, तर ते काय म्हणते बघा, ते कोणते प्राणी आहेत, जेव्हा ते आळ्याच्या अवस्थेत असतात म्हणजे बारीक, तेव्हा मला सांगा ते पोहतात म्हणजे काय, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जातात। परंतु जेव्हा त्या आळ्यांचं रूपांतर प्रौढात होते यानी अडल्ट मध्ये होते, तेव्हा ते हालचाल करत नाही। ते हालचाल काय रे, करत नाही। म्हणजे याचा अर्थ ते स्थानबद्ध होतात, एकाच ठिकाणी स्टेबल होऊन जातात, ते कुठंच जात नाही, असं या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ ते कोणते प्राणी असतात, जे आळ्यांच्या अवस्थेत असताना मला सांगा काय करतात रे, तर फिरत असतात, काला का, आणि प्रौढांमध्ये आल्यानंतर मला सांगा ते स्थानबद्ध होतात, असा प्रश्न विचारलेला आहे। हा प्रश्न समपृष्ठरज्जू प्राणी ज्यांच्यात पाठीचा काय मित्रांनो माहित आहे का, पृष्ठरज्जू प्रेझेंट आहे त्याच्याबद्दल आहे। तर आताच मी डायग्राम ड्रॉ केली, पुन्हा एकदा सांगतो बघा काय आहे। तर जर आपण फक्त समपृष्ठरज्जू, कळाला का, काय असतो रे समपृष्ठरज्जू प्राणी, त्यांना आपण काय म्हणतो माहित आहे का, कॉर्डेट्स ॲनिमल म्हणतो। समपृष्ठरज्जू प्राणी ते प्राणी असतात ज्यांच्या आतमध्ये अशा प्रकारचा एक धागा असतो। या धाग्याला जर काय म्हणत असेल तर त्याला आपण नोटोकॉर्ड म्हणून ओळखत असतो।
तर असा प्राणी जसं एखाद्या पिलरमध्ये लोखंडाचा रॉड टाकल्यानंतर त्या पिलरला एक प्रकारचा आधार मिळतो, सेम तशाच प्रकारे काही प्राण्यांच्या शरीरात लोखंडाच्या रॉड सारखा एक रॉड असतो, त्यालाच आपण पृष्ठरज्जू, त्यालाच आपण नोटोकॉर्ड म्हणतो. आणि असा जो काही पृष्ठरज्जू प्रेझेंट आहे, असा पृष्ठरज्जू ज्याच्यात प्रेझेंट आहे त्याला समपृष्ठरज्जू प्राणी म्हणून ओळखले जातात. आता बघा पुन्हा या समपृष्ठरज्जू प्राण्यांचे जर बघितलं तीन गटात वर्गीकरण केले जातात. एक आहे त्याला जर काय म्हणत असेल तर त्याला युरोकार्डाटा म्हणून ओळखलं जातं. याला वेगवेगळे नाव आहेत रे मराठीतून. युरोकार्डाटा यालाच आपण काय म्हणतो माहित आहे का? पूच पृष्ठरज्जू म्हणतात. पूच पृष्ठरज्जू म्हणून ओळखलं जातं. यालाच आपण जर काय म्हणत असेल, आणखी एक नाव आहे याला कंचकयुक्त बाह्य कवची कळाला का? कंचकयुक्त मला सांगा बाह्य कळाला का चौटी, हे म्हणून ओळखलं जातं. हे कोणाला? युरोकार्डाटाला. दुसरं आहे त्याला सिफॅलोकार्डाटा म्हणतात. सिफॅलोकार्डाटा म्हणून ओळखलं जातं. दुसरा संघ आहे त्याला सिफॅलोकार्डाटा म्हणतात. त्याला शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात. याला शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात. हे कोणाचे प्रकार चालू आहेत? समपृष्ठरज्जूचे. आणि तिसरं आहे त्याला जर काय म्हणत असेल त्याला वर्टिब्रेटा म्हणून ओळखलं जातं. वर्टिब्रेटा म्हणत असतो, ज्याला पृष्ठवंशीय प्राणी म्हणतात. याला पृष्ठवंशीय प्राणी म्हणतात. आता बघा हे तीन गट का पडले? तिघही समपृष्ठरज्जू प्राण्यांचे उदाहरण आहेत. बरं, तिघही उपगट कोणाचे आहेत? समपृष्ठरज्जू प्राण्यांचे. मग आता व्यवस्थित लक्ष द्या. समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे पृष्ठरज्जू प्रेझेंट आहे, म्हणजे या तिघांमध्ये पृष्ठरज्जू प्रेझेंट आहे. कोणाकोणामध्ये? युरोकार्डाटा, सिफॅलोकार्डाटा आणि वर्टिब्रेटा. यापैकी जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, युरोकार्डाटामध्ये जर बघितलं यांच्या फक्त आणि फक्त शेपटीत पृष्ठरज्जू असतो. म्हणजे याचा अर्थ असा प्राणी ज्यांच्या शेपटीमध्ये फक्त पृष्ठरज्जू प्रेझेंट असतं, तर मला सांगा त्या प्राण्यांना युरोकार्डाटा पूच पृष्ठरज्जू, किंवा मला सांगा त्या प्राण्यांना आपण काय म्हणतो रे? कंचिकयुक्त बाह्य कवची कळाला का? सजीव म्हणून ओळखले जातात. आणि हे तेच प्राणी असतात जेव्हा हे आळ्याच्या अवस्थेत असतात तेव्हा हे स्वतंत्र पोहतात. आणि जेव्हा मित्रांनो माहित आहे का हे स्थानबद्ध होतात कधी माहित आहे का? जेव्हा प्रौढ अवस्थेत येतात तेव्हा हे स्थानबद्ध होतात. म्हणजे याचा अर्थ एकाच ठिकाणी स्टेबल होऊन जातात, हालचाल करत नाही. हे कोणते प्राणी आहेत? युरोकार्डाटा, पूंछ पृष्ठरज्जू ज्यांच्या फक्त शेपटीत पृष्ठरज्जू प्रेझेंट असतो. ह्याचे उदाहरण जर बघितलं तर उदाहरण आहे एक हार्डमॅनिया कळाला का? हार्डमॅनिया म्हणून एक उदाहरण आहे. आणि दुसरं उदाहरण जर बघितलं तर त्याला डोलिओओलम म्हणतो. दुसरं उदाहरण आहे डोलिओओलम म्हणून ओळखलं जातं. दुसरं बघा सिफॅलोकार्डाटा जर आहे ज्याच्या शीर्ष समपृष्ठरज्जू म्हणतो, ह्याच्यात गुणधर्म काय रे? शरीराच्या लांबी एवढा पृष्ठरज्जू असतो. कळाला का? पृष्ठरज्जू असतो म्हणजे ह्याच्यामध्ये शेपटी एवढं होतं. समजा अशा प्रकारची शेपटी आहे आणि हा प्राणी आहे, तर ह्याच्यामध्येच नोटोकॉर्ड. इथं शरीराच्या लांबी एवढा असतो, जेवढं शरीर त्या पूर्ण शरीराच्या लांबी एवढं रॉड असतो यांच्यामध्ये पृष्ठरज्जू. त्यांना आपण काय म्हणतो? सिफॅलोकार्डाटा समपृष्ठरज्जू प्राणी म्हणून काय म्हणतो? शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी म्हणतो. शरीराच्या लांबी एवढा नोटोकॉर्ड यांच्यामध्ये असतो. आणि ह्यांचं उदाहरण जर बघितलं तर मला सांगा एम्फी कळाला का? ऑक्सॉस नावाचा हा प्राणी येतो या गटामध्ये. सर वर्टिब्रेटा कोण आहेत? हे ते प्राणी आहेत ज्यांच्यामध्ये मला सांगा पृष्ठरज्जूचं रूपांतर बघ रे भाऊ, ज्यांच्यामध्ये पृष्ठरज्जूचं रूपांतर पाठीच्या कण्यात झालेला असतो. फक्त त्याच प्राण्यांना वर्टिब्रेटा म्हणतो. म्हणजे असे प्राणी ज्या प्राण्यांच्या शरीरात
या रॉडचं रूपांतर पाठीच्या कण्यात झालेलं असतं त्यांना व्हर्टिब्रेट्स म्हणतात। आणि या व्हर्टिब्रेट मध्ये कोण येतं? मासे येतात ज्याला पायसेस म्हणतो, उभयचर येतात ज्याला अँफिबियन्स म्हणतो, सरपटणारे येतात क्लोरेलकरे ज्याला आपण रेप्टाइल्स म्हणतो, पक्षी येतात ज्याला ऐवज म्हणतात, आणि मला सांगा सस्तन प्राणी येतात ज्याला आपण काय म्हणतो? मॅमल्स म्हणतो। तर या सगळ्यांच्या मध्ये आपल्याला काय आढळतं? पाठीचा कणा जे कशापासून बनलंय? पृष्ठरज्जूपासून। जर तुम्हाला विचारलं पुंछ पृष्ठरज्जू युरोकार्डाटा, कळालं का? ह्याच्या फक्त शेपटीत पृष्ठरज्जू असतो। सिफॅलोकार्डाटा ज्याला शीर्ष समपृष्ठरज्जू म्हणतात, शरीराच्या लांबी एवढा असतो, आणि या व्हर्टिब्रेटामध्ये असणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जूचं रूपांतर पाठीच्या कण्यात झालेलं असतं। मग प्रश्न या ठिकाणी काय विचारला? कोणत्या प्राण्यांच्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या आळ्या मला सांगा आळ्या काय म्हणतो सागर तळाशी स्थिरावल्यावर स्थानबद्ध होतात? तर मला सांगा प्रौढांमध्ये रूपांतरित होतात। तर मला सांगा पुंछ पृष्ठरज्जू हे आहेत मित्रांनो, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। तर तुम्हाला हे कळालं असेल काय आणि कशा प्रकारे असणारा डेटाबेस आहे। तर बघा हे सगळं प्राण्यांचं वर्गीकरण खूप मोठं दिलंय, बारकाईने बघा 3-4 प्रश्न 5 प्रश्न या टॉपिकवर विचारू शकतात, कारण डेटाबेस जास्त म्हणजे प्रश्नांची संख्या जास्त असू शकते। आता बघा तर काय म्हणते? एकपेशीय प्राण्यांच्या शरीराचे संघटन कोणत्या प्रकारचे असते? आता बघा जर तुम्ही प्राणी बघितलात तर प्राण्यांचं शरीराचं संघटन कसं असतं? काही प्राण्यांचं शरीराचं संघटन जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का काय असतो? जीवद्रव्य अवस्था असते, जीवद्रव्य स्तर असतं काही प्राण्यांमध्ये, जीवद्रव्य स्तर। यानंतर मला सांगा काही प्राण्यांमध्ये पेशीय अवस्था असते, पेशीय, काही प्राण्यांमध्ये मला सांगा उतीय अवस्था असते, आणि काही प्राण्यांमध्ये अवयव तयार झालेले असतात यानी अवयव अवस्था असते। तर अशा प्रकारे जीवद्रव्य स्तर असेल, पेशीय अवस्था असेल, उतीय अवस्था असेल आणि अवयव अवस्था असेल। तर आता तुम्हाला विचारलंय की एकपेशीय प्राण्यांचं शरीराचं संघटन कोणतं? तर जेवढे काही एकपेशीय प्राणी आहेत ना त्या सर्व एकपेशीय प्राण्यांच्या शरीराची अवस्था जीवद्रव्य असते, आणि एकपेशीय प्राणी हे सगळे आदिजीवीमध्ये येतात। आदिजीवांचा गट असतो ज्याला प्रोटोझोआंचा गट म्हणतो। पेशीय अवस्था कोणामध्ये असतं? जेवढे काही बहुपेशीय प्राणी आहेत ना मित्रांनो त्या सर्व बहुपेशीय प्राण्यांमध्ये पेशीय अवस्था आढळते, आणि पेशीय अवस्था ही कोणामध्ये आढळतं? तर संघ पेरिफेरा नावाचा जो गट आहे ह्याच्यात जेवढे काही प्राणी येतात ते सगळे बहुपेशीय प्राणी आहेत, म्हणून पेरिफेरा संघातील प्राण्यांमध्ये पेशीय अवस्था आढळते कोणाची? शरीर संघटनांची। यानंतर उतीय अवस्था कोणामध्ये आढळते? तर ज्यांच्यामध्ये उती तयार झालेली असते, काला का उतीची निर्मिती झालेली आहे ज्या प्राण्यांमध्ये त्यांच्यात उतीय अवस्था आढळते। आणि पेरिफेराच्या नंतर जो सिलेंट्राटा नावाचा संघ आहे ज्याला आपण काय म्हणत असतो? नायडेरिया, ह्याच्यामध्ये आपल्याला उतीय अवस्था आढळताना दिसते, आणि उरलेल्या सगळ्यांमध्ये अवयव अवस्था आढळते। कोण कोण? सिलेंट्राटाच्या नंतर प्लॅन्टीहेल्मिन्थिस मध्ये अवयव अवस्था, यानंतर ॲस्कोहेल्मिन्थिस मध्ये अवयव अवस्था, यानंतर अनालिडा मध्ये अवयव अवस्था, कळालं का? यानंतर आर्थ्रोपोडा मध्ये पण अवयव अवस्था आढळते, यानंतर मला सांगा मोलुस्का मध्ये पण अवयव अवस्था आढळते, इकायनोडर्माटा मध्ये पण अवयव अवस्था, आणि हेमिकार्डाटा मध्ये पण अवयव अवस्था। जर तुम्ही सिक्वेन्सली पाठ केलात तर पहिल्या आदिजीवीमध्ये काय रे? जीवद्रव्य अवस्था स्तर, मला सांगा पेरिफेरामध्ये पेशीय, मला सांगा सिलेंट्राटामध्ये उतीय, उरलेल्या सगळ्यांमध्ये अवयव। इथं विचारले एक पेशीय प्राण्यात काला का शरीराचं संघटन कोणतं? उत्तर आहे जीवद्रव्य। पेशी स्तर कोणामध्ये आढळेल? तर पेरिफेरामध्ये बहुपेशीय प्राणी। उती स्तर कोणामध्ये आढळेल? तर सिलेंट्राटामध्ये। उरलेले मला सांगा पुढचे जेवढे काही आहेत प्लॅन्टीहेल्मिन्थिस पासून ते हेमिकार्डाटापर्यंत त्यांच्यात अवयव स्तर आपल्याला शरीराचं संघटन आढळताना दिसतं। हे तुम्हाला सिक्वेन्स कळणं गरजेचं आहे, आणि याच पॅटर्नचे प्रश्न येणार। मी सांगतो ना गॅरंटेड, जर प्रश्न या टॉपिकवर 3-4 आले तर जे पॅटर्न सांगतोय त्याच पॅटर्नच्या रिलेटेड प्रश्न येणार, हे डोक्यात टाकून घ्या, आणि त्याच अनुषंगाने रिव्हिजन करा, पुस्तक वाचा। या पुस्तकात हे सगळं चांगल्या प्रकारे दिलेलं आहे। अतिशय कमी पेजेस मध्ये 152 पेजेसचा पुस्तक आहे, म्हणजे असं नाही की सर आता पुस्तक घ्यायचं कधी वाचायचं कधी, 2 दिवसात पुस्तक वाचून होऊन जातं। लेक्चर केलेला असेल तर मग तर लोडच नाही, अर्ध्या दिवसात पुस्तकाचा अभ्यासक्रम पूर्ण चिरफाड होऊन जातं।
कळालं का? 160 रुपये किमतीवर तुम्हाला घरपोच पाठवलं जातं. खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा पुस्तक पाहिजे म्हणून. डिस्ट्रीब्युटर तुम्हाला घरपोच स्पीड पोस्टाने 2 दिवसात पाठवलं जाईल. किंवा मला सांगा कोणत्याही आपल्या जवळच्या बुक स्टॉलला विचारा, त्या ठिकाणी पण हा पुस्तक उपलब्ध आहे. पुस्तकाची इमेज घेऊन जायचं आणि दाखवायचं हा पुस्तक पाहिजे. अशोक पवार सरांचं माझं नाव आहे, विठ्ठल कांगणे सरांचं पण नाव आहे, आणि हे पुस्तक दाखवा क्लोरेलका, तुम्हाला त्या ठिकाणी तो पुस्तक भेटून जाईल. आता बघा, कोणता शीत रक्ताचा प्राणी असं विचारलेलं आहे. पहिल्यांदा हे बघून घ्या, कळलं का? तर मला सांगा, रक्ताच्या बाबतीत 2 शब्द वापरतो आपण. एक म्हणजे कोणतं? शीत रक्ताचा प्राणी, कळलं का? शीत रक्ताचा प्राणी ज्याला कोल्ड ब्लडेड ॲनिमल म्हणतो, आणि दुसरं म्हणजे उष्ण रक्ताचा प्राणी. उष्ण रक्ताचा प्राणी. आता शीत रक्ताचा प्राणी कोणाला म्हणतात माहित आहे का? असे प्राणी ज्यांचं शरीराचं तापमान वातावरणाच्या तापमानानुसार मला सांगा बदलत असतं, अशा प्राण्यांना शीत रक्ताचे प्राणी म्हणतो. म्हणजे सर समजा वातावरणाचं तापमान 5 डिग्री सेल्सिअस असेल, त्या प्राण्यांच्या शरीराचं तापमान पण 5 होऊन जातं. वातावरणाचं तापमान 40 डिग्री सेल्सिअस झालं, त्या प्राण्यांच्या शरीराचं तापमान पण 40 डिग्री सेल्सिअस होऊन जातं. मग अशा प्रकारे वातावरणाच्या तापमानानुसार ज्या प्राण्यांच्या शरीराचं तापमान ऑटोमॅटिक बदलत जातं, अशा प्राण्यांना आपण काय म्हणत असतो? शीत रक्ताचे प्राणी म्हणतो. हे कोणकोणते प्राणी असतात? तर हे मला सांगा, जे पायसेसचा गट आहे, कळलं का? ज्याला मासे म्हणतो, हे शीत रक्ताचे प्राणी असतात. यानंतर जेवढे काही उभयचर प्राणी आहे, ज्याला ॲम्फिबियन्स म्हणतो, हे पण शीत रक्ताचे प्राणी असतात. जेवढे काही सरपटणारे प्राणी आहेत, यांना पण आपण शीत रक्ताचे प्राणी म्हणतो. कारण या तिन्ही गटातील प्राण्यांच्या शरीराचं तापमान वातावरणाच्या तापमानानुसार ऑटोमॅटिक बदलत जातं. वातावरण मायनसमध्ये गेला, ह्यांच्या शरीराचं तापमान पण मायनसमध्ये. वातावरणाचं तापमान 50 डिग्री, ह्यांचं पण 50, यांना म्हणतो. उष्ण रक्ताचं प्राणी म्हणजे कोणते? तर बघा, वातावरणाच्या तापमानानुसार मित्रांनो माहित आहे का, हे शरीराचं तापमान काय रे? बदलत नाही. म्हणजे याचा अर्थ बदलत नाही म्हणजे स्वतःच्या शरीराचं तापमान मेंटेन करून ठेवतात. वातावरणाचा किती झालं तर काही फरक पडत नाही. जेवढं यांचं शरीराचं तापमान आहे तेवढंच ठेवतील. मग यांना थंडीत घेऊन जा, उन्हात घेऊन या, शरीराचं तापमान स्थिर ठेवतात. त्यांना उष्ण रक्ताचे प्राणी म्हणतो. ह्याच्यामध्ये एक येतं कोणतं? पक्षी. आणि दुसरं जर बघितलं तर सस्तन प्राणी, ज्याला आपण मॅमल्स म्हणतो, ज्याच्यामध्ये आपलं मानव येतं. मग बघा ना, मानवाला थंडीत घेऊन जा तरी शरीराचं तापमान 37 असणार आहे, उन्हात घेऊन जा तरी 37 असणार आहे. ते बदलणार आहे का? नाही. मग अशा प्राण्यांना उष्ण रक्ती प्राणी म्हणतो. आता इथं विचारलंय कोणता प्राणी हा काय आहे मित्रांनो माहित आहे का? शीत रक्ताचा प्राणी आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. वटवागुळ, ससा, हत्ती. मला सांगा, वटवागुळ, ससा, हत्ती हे तिघचे तिघ मला सांगा कोणकोणते? ससा, वटवागुळ आणि हत्ती हे तिघचे तिघ मला सांगा सस्तन प्राण्यामध्ये येतात. म्हणून यांच्यात उष्ण रक्ती. आणि मला सांगा, साप जो आहे हे सरपटणाऱ्यामध्ये येतं. म्हणून मला सांगा, सरपटणाऱ्यामध्ये शीत रक्ताचा प्राणी. म्हणून उत्तर तुमचं तिसरं येईल. कळालं का रे? ही एक टेक्निक आहे ज्याद्वारे आपल्याला अभ्यास करायचा असतो. पाठांतराची गरज नाहीये, एक स्किल द्वारे. आणि याच पद्धतीने सायन्स घेतलेला आहे मित्रांनो पूर्ण बॅच मध्ये. तर अशा पद्धतीने वाचा जेणेकरून की तुम्हाला येणाऱ्या काळात फायदा होईल. तर साप हा काय आहे? शीत रक्ताचा प्राणी. बाकी तिघची तिघ उष्ण रक्ताचे प्राणी, कारण ते सस्तन मध्ये येतात, मॅमल्स मध्ये येतात. अपेक्षा करतो की हा प्रश्न चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजलं असेल. बघा आता पुढचा प्रश्न. कॅल्शियम कार्बोनेटचे काटे कोणत्या प्राण्यांच्या शरीरावर असतात? मासा, गोगलगाय, स्पंज, कॅल्शियम गट. तर ह्याचं उत्तर आहे तारा मासा. तारा मासा हे इकायनोडर्माटा या संघात येतं. कळालं का? कोणत्या संघात येतं? इकायनोडर्माटा. आणि याला जर काय म्हणत असेल तर याला कंटक चर्मी प्राणी म्हणून ओळखलं जातं. ह्याचं दुसरं नाव काय आहे? कंटक चर्मी प्राणी म्हणतात. का? कारण ह्यांच्या शरीराचं जो आवरण आहे या आवरणावर काटे असतात. आणि हे काटे कशाचे बनलेले असतात? कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले असतात.
म्हणून इकायनोडर्माटाला आपण काटेरी आवरण असणारे प्राणी म्हणतो. कळालं का? इकायनोडर्माटाला काटेरी आवरण असणारे प्राणी म्हणतो. इकायनोडर्माटामध्ये जर बघितलं ह्यांच्यात अवयव शरीराची अवस्था असते. ह्यांच्यामध्ये सममिती बघा आर्य सममिती असते. आर्य सममिती आढळते. कळालं का? ह्याच्यामध्ये आर्य सममिती आढळते. ह्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का देहगुहा असते यांच्यामध्ये. देहगुहा आपल्याला यांच्यामध्ये उपस्थित असताना दिसते. आणि या प्राण्यांचे उदाहरण कोणकोणते तर मला सांगा तारा मासा. तारा मासा हा यामध्ये येत असतो मित्रांनो. ह्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं ब्रिटल स्टार नावाचा हा पण सजीव या ठिकाणी येतं. कळालं का? ह्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर मला सांगा सी कुंकुंबर नावाचा प्राणी जो आहे हा पण या इकायनोडर्माटामध्ये येत असतं. तर अशा प्रकारे मला सांगा तारा मासा याचं उत्तर आहे, कारण यांच्यावर काटेरी आवरण असतं कॅल्शियम कार्बोनेटचं. मासा जर बघितलं तर हे मत्स्यमध्ये येतं. गोगलगाय जर बघितलं तर मला सांगा हा मोलुस्कामध्ये येतं, ज्याला आपण मृदुकाय प्राणी म्हणत असतो. आणि स्पंज जर बघितलं तर कुठे येतं पेरिफेरामध्ये येतात, ज्याला आपण काय म्हटलो होतो रे स्थानबद्ध प्राणी, ज्याला आपण छिद्रमय प्राणी म्हटलो होतो. कळलं का? आणि हे जे प्राणी असतात स्पॉन्जेसचा गट म्हणून ओळखलं जातं, ज्याच्यामुळे आंघोळीचा स्पंज युस्पांजिया. आणि दुसरं उदाहरण ज्याला आपण सायकॉन म्हणून ओळखत असतो हे कोणाचं आहे स्पॉन्जेसचं. तर अशा प्रकारे बघा कॅल्शियम कार्बोनेटचं आवरण मला सांगा कोणावर येतं तारा मासा जो इकायनोडर्माटाचा भाग आहे. आता बघा या ठिकाणी काय आहे कोणता समान वैशिष्ट्य असल्यामुळे माशी आणि झुरळ एकाच संघात येतात. कोणता संघाचं नाव आहे माशी आणि झुरळ ज्या संघात येतात त्या संघाला आर्थ्रोपोडा म्हणतो. हा पृथ्वी तलावरील सर्वात मोठा संघ आहे प्राण्यांचा. सर्वात मोठा संघ आहे कोणतं प्राण्यांचं हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा जर काय कारण आहे की मासे आणि झुरळ एकत्रित येतात, ह्याचं कारण आहे युग्मित संधी उपांगे. ह्याचा अर्थ काय आहे की या प्राण्यांमध्ये पायांची निर्मिती आहे दोघांमध्ये पण, आणि दोघांमध्ये पण पंखांची निर्मिती आहे, म्हणून यांना संधिपाद प्राणी म्हणतात, ज्याला आपण जॉइंटेड लेग्स ॲनिमल म्हणतो. तर मला सांगा माशांना बघा तुम्ही घरात उडणारी माशी असेल मधमाशी असेल तर त्यांना पंख असतात, त्यांना पाय असतं. झुरळामध्ये पण पंख आणि पाय असतं, आणि पंख आणि पाय असणाऱ्या प्राण्यांना संधिपाद प्राणी म्हणतो, याने आर्थ्रोपोडा म्हणतो. आणि आर्थ्रोपोडा या गटामध्ये याच कारणामुळे येत असतात. आर्थ्रोपोडामध्ये कीटक येतात ज्याच्यामध्ये खेकडा असेल, कालका झुरळ असेल, मधमाशी असेल, घरची माशी असेल, कोरेलका असे अनेक मला सांगा प्राणी या आर्थ्रोपोडामध्ये येतात. म्हणून ह्याचं उत्तर तिसरं आहे युग्मित संधी उपांगे असतात. म्हणजे अशा प्रकारे पाय आणि पंख यांच्यामध्ये पहिल्यांदा तयार झालता, म्हणून हे प्राणी म्हणून ओळखले जातात. मानव हा प्राणी कोणत्या वर्गात मोडतो तर मानव हा प्राणी सस्तन या प्राण्यांमध्ये ओढतं. कळालं का? म्हणजे नाही जातं. उभयचर मध्ये जर कोण कोण येत असेल तर उभयचर मध्ये सर बेडूक येतं, त्यानंतर मला सांगा सॅलेमेंडर नावाचा प्राणी येतं, हे उभयचर मध्ये. सरीसृप मध्ये जर कोण येईल साप येईल मित्रांनो. कळालं का? ह्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर मगर पण येतं. मगर उभयचर मध्ये येत नाही, सरीसृप मध्ये येतं. कळलं का? त्याचं हृदय जर बघितलं तर हृदय 4 कप्प्याचं असतं, बाकी सगळ्या सरीसृपाचं हृदय 3 कप्प्याचं असतं. आणि मला सांगा चक्रपुरेनी तेच म्हणलो सायक्लोस्टोमाटा असतं, ते वेगळं पार्ट आहे. तर अशा प्रकारे मला सांगा ह्याचं उत्तर आहे रंध्रीय प्राण्यांचा. कळालं का? रंध्रीय म्हणजे कोण आहे पेरिफेरा. पेरिफेरा कळालं का? प्राण्यांच्या स्पॉन्ज शरीरात कोणतं वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात. मग बघा पेरिफेरा संघातील प्राण्यांमध्ये एक पेशी असते, त्या पेशींना आपण कॉलर पेशी म्हणतो. हे व्यवस्थित पुस्तकात दिलेलं आहे. कळालं का? हे कोणतं पेरिफेरा संघातील प्राणी ज्यांना आपण स्पॉन्जेसचा गट म्हणत असतो, यांनाच आपण काय रे स्थानबद्ध प्राणी. किती वेळ सांगितले स्थानबद्ध प्राणी, यांनाच आपण काय छिद्रमय प्राणी. कारण यांचं शरीर जर बघितलं ना तर अशा प्रकारे समजा हा पेरिफेरा संघातील प्राणी आहे तर ह्याच्या वरच्या बाजूला अशा प्रकारचे एक मोठा छिद्र असतो आणि बाकी शरीरावर मला सांगा मल्टिपल छोटे छोटे छिद्र पडलेले असतात. मग पेरिफेरा संघातील शरीरावर छोटे छोटे छिद्रांना ऑस्टिया म्हणून ओळखलं जातं आणि वरच्या छिद्राला ऑस्कुलम म्हणतात. मग एवढे छिद्र असल्यामुळे यांना छिद्रमय प्राणी म्हणत असतो. हे हालचाल करत नाही म्हणून स्थानबद्ध प्राणी म्हणतात. हे ऑस्टिया या छोट्या छोट्या छिद्राद्वारे पाणी शरीरात घेतं आणि नंतर ऑस्कुलमद्वारे तो पाणी शरीराच्या बाहेर टाकलं जातं आणि हे स्पॉन्जेसचा गट म्हणून पण ओळखलं जातं. आणि यांच्यामध्ये कॉलर पेशी असतात जो पाणीला पुढे ढकलण्याचं कार्य करतात, घेऊन वरती पाठवण्याचं. तर
अशा प्रकारे स्पॉन्जेसमध्ये कॉलर पेशी असतात. हे संपूर्ण डेटाबेस तुमच्या अभ्यासक्रमात दिलेलं होतं, म्हणून या टॉपिकवरचे हे प्रश्न मी तुम्हाला घेतलेले आहे. येणाऱ्या काळात दररोज लेक्चर घेत जाईल. प्रत्येक टॉपिकवर 2-2, 3-3 तरी लेक्चर व्हायला पाहिजे, जेणेकरून की पेपरपर्यंत तुमची तयारी परफेक्ट होणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला माझ्या सोबत राहायचं आहे आणि सोबत राहण्यासाठी मला सांगा, सायन्स बाय अशोक पवार हा यूट्यूब चॅनल जॉईन करून ठेवायचं आहे. मित्र परिवाराला पण आवर्जून लिंक शेअर करा जर लेक्चर आवडत असेल तर. आणि या सर्व प्रश्नांची PDF कुठं भेटेल? सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे. व्यवस्थित प्रश्नांची PDF ची झेरॉक्स काढून घ्या आणि त्याच्यावर मला सांगा, चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करा. काही अडचण अभ्यासाच्या बाबतीत काही दुःख असेल, दिलेल्या नंबरवर मेसेज करून तुम्ही विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी थांबतो. भेटू आपण पुढच्या भागामध्ये याच डेडिकेशनने, याच अप्रोचने. थँक्यू, धन्यवाद.